तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीची गुप्त पूजा कशी करावी या संदर्भात तुम्हाला थोडक्यात सांगतो। बघा, वर्षभरात साधारणतः 24 ते 25 शिवरात्री येतात आणि प्रत्येक शिवरात्रीचे स्वतःचे असे महत्त्व आहे। महादेवाचे प्रत्येक भक्त शिवरात्रीची साधना करून शक्ती प्राप्त करतात, पण वर्षातून एकदा येणारी महाशिवरात्री अति शक्तिशाली आणि त्वरित फळ देणारी असते। माघ कृष्ण चतुर्दशीचा दिवस म्हणजेच महाशिवरात्र आणि प्रत्येकाने या दिवशी उपवास केलाच पाहिजे। पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस। महादेव रात्रीच्या 1 प्रहरी विश्रांती घेतात आणि त्यांच्या विश्रांती घेण्याचा काळ म्हणजे महाशिवरात्री। महादेवांच्या विश्रांतीच्या काळात त्यांच्या तत्वांचे कार्य थांबते, म्हणजेच महादेव ध्यानावस्थेतून समाधीच्या अवस्थेत जातात आणि त्यांची समाधी अवस्था म्हणजे त्यांनी स्वतःसाठी साधना करण्याचा काळ। या काळातच जगभरातील तमोगुण ते स्वीकारत नाहीत, विश्वातील तमोगुण ते स्वीकारत नाहीत आणि त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण आणि वाईट शक्तींचा प्रचंड दाब वाढतो। त्याचा परिणाम आपल्यावर, आपल्या मनावर, आपल्या शरीरावर होऊ नये म्हणूनच महाशिवरात्रीचे व्रत प्रत्येकाने करावे। उपवास, पूजा आणि जागरण अशा प्रकारे महाशिवरात्रीचे व्रत करा। प्रत्येक पूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून सतत मंत्र म्हणा। बेल, पांढरी फुलं, रुद्राक्षांच्या माळा, शाळुंका व पिंडीवर त्या वहा। धोत्रा आणि आंबा याची पानंही त्या पूजेत वहा। तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी महादेवाला ओवाळा, त्यांच्या पिंडीला ओवाळा आणि पूजेच्या शेवटी 108 दिवे शक्य असल्यास तुम्ही दान करा। आता या दिवशी महादेवाची पिंड संपूर्ण दिवस जागृत असल्यामुळे मंदिरात अवश्य जावे। गळ्यात जर तुम्ही रुद्राक्षाची माळ धारण केली असेल किंवा एखादं रुद्राक्ष धारण केले असेल तर ते पिंडीवर ठेवून पाण्याचा अभिषेक करा आणि सतत मंत्र म्हणा। तसेच दूध अर्पण करून सतत मंत्र म्हणावा। ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करा। कोणाचेही वाईट करण्याची भावना तुमच्या मनात नसावी। आजारी असणाऱ्या आणि औषध घेणाऱ्या व्यक्ती साबुदाणा किंवा इतर पदार्थ जे उपवासाला चालतात ते खाऊन तुम्ही उपवास करू शकता, पण शक्य असेल तर या दिवशी फक्त फळांवर आणि पाणी पिऊन उपवास करा। महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण काळ शुभ असल्यामुळे मनात सतत महादेवांच्या मंत्राचा मनातल्या मनात उच्चार करावा। काळभैरवांची साधना करणारे जे साधक असतील त्यांनी काळभैरवाष्टक 21 वेळा एका जागी बसून म्हणावे। मग कोणत्याही दिशेला तुम्ही म्हणू शकता, पूर्व, पश्चिम, उत्तर यापैकी कोणत्याही एका दिशेला बसून तुम्ही 21 वेळा ते म्हणा, पण म्हणण्यापूर्वी संकल्प करून ते म्हणावं, म्हणजे कालभैरवाष्टक त्या दिवशी सिद्ध होऊन जाईल। ज्या साधकांना विरोधकांचा प्रचंड त्रास आहे त्यांनी या दिवशी अपराजिता स्तोत्राचे संकल्प करून जर वाचन केले तर त्यांचे विरोधक पूर्णपणे मुळापासून नष्ट होतील। अपराजिता स्तोत्राचं जी PDF आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याला डाउनलोड करून तुम्ही प्रिंट काढावी। रुद्राक्षाची माळ जर तुमच्या घरी असेल, देवाऱ्यात असेल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीला ती माळ लावून चार्ज करून घ्या। शक्य असेल तर मंदिरातील अभिषेकाचे पाणी घरी घेऊन या आणि घरात संपूर्ण 4 कोपऱ्यांमध्ये 4 दिशांना ते पाणी तीर्थ करून शिंपडावे। मंदिरात जाताना भस्म घेऊन जा। शक्य असेल तर चंदन, तांदूळ, सफेद फुले आणि दूध तुम्ही मंदिरात घेऊन जा। धोत्र्याच्या फळाचं या पूजेत फार महत्त्व आहे। हे फळ विषारी जरी असलं तर याच्याशिवाय महादेवाची पूजा पूर्ण होत नाही। अनेक तांत्रिक प्रयोगात जर कोणा विरोधकाला विष प्रयोग करायचा असेल किंवा कुठल्या विरोधकाला मारायचं असेल, अंथरुणावर जर पाडायचं असेल तर अशा वेळेला धोत्र्याच्या फळाचा वापर जारण मारण विद्येसाठी केला जातो। हे फळ जरी विषारी असले तरी महादेवाला फार आवडतं, म्हणूनच धोत्राच्या फळाचा वापर तुम्ही पूजेत करा। करायचं काय आहे की दुधात थोडंसं मध मिसळा आणि त्याच्यामध्ये गंगाजलाचे 10 ते 12 तुम्ही थेंब त्याच्यामध्ये टाका। हे जे मिश्रण आहे ह्या मिश्रणात धोत्र्याचं एक फळ फक्त असं बुडवायचं, म्हणजे लावायचं, टच करायचं आणि महादेवाच्या पिंडीवर उजव्या हातानं ठेवायचं आणि हे फळ ठेवत असताना आपल्या मनातील इच्छा बोलावी। असं 21 वेळा धोत्र्याचं फळ म्हणजे 21 धोत्र्याची फळं महादेवाला अर्पण करायची आणि 21 वेळा ते फळ अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा बोलावी। हा प्रयोग शीघ्र फळ देतो
जर तुमची बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा अपूर्ण असेल, बऱ्याच महिन्यांपासून वर्षांपासून एखादा काम होत नसेल, तर अशा वेळेला हा प्रयोग गुप्तपणे करावा. कोणालाही न सांगता, कोणाजवळही वाच्यता न करता की मी अमुक अमुक असा प्रयोग केला असं कुठेही बोलू नका. गुप्तपणे हा प्रयोग तिथं जाऊन मंदिरात करायचा. आणि घरी जर पिंड असेल तर घरी केला तरी चालेल, पण मंदिरात केल्यास त्याचं फळ त्वरित मिळेल. बेलाच्या पानाचा देखील आपण गंगाजल, दूध आणि मधाच्या त्या मिश्रणात बुडवून आपण काय करायचं आहे, बेलाचं पान त्या पिंडीवर अर्पण करावं. 108 वेळा बेलाची पत्र अर्पण करावे आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक बेलाच्या पत्रासह आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून महादेवाकडे प्रार्थना करावी. हा उपाय जर तुम्ही करत आहात तर इतर कोणाकडेही याची वाच्यता करू नये. आपल्या घरी जर शंकराची पिंड असेल तर घरी देखील तुम्ही पूजा करा, पण त्यापूर्वी मंदिरात दर्शन घेऊन यावं आणि महादेवांना घरी तुमच्यासोबत येण्यास आवाहन करा. महाशिवरात्रीच्या दिवशी शक्य असल्यास फक्त फळाहार करावा, दुसरं काहीही खाऊ नये आणि संपूर्ण दिवस जागरण करा. तसेच रात्री देखील तुम्ही जागरण करा. 4 प्रहरी पिंडीची पूजा करा आणि शक्य असल्यास प्रत्येक प्रहराच्या वेळेला पूजा करत असताना सतत मंत्र म्हणावा. दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवाला जल आणि दूध अर्पण करून मगच उपवास सोडा. या दिवशी सर्व शिवलिंग जागृत असल्याकारणाने आणि सर्व शिवलिंगांमध्ये महादेवाचा वास असल्यामुळे त्यांच्या बाजूला अखंड दिवा लावा. लक्षात घ्या, अखंड दिवा लावण्याचे देखील स्वतःचे असे वेगळेच फळ आहे आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील मी ते स्पष्ट केलेलं आहे. महाशिवरात्रीला रात्री जागरण करा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे स्नान करून पुन्हा महादेवाच्या पिंडीची पूजा करावी आणि पारण्याला शक्य असल्यास ब्राह्मण भोजन घालावं आणि ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताची समाप्ती करा. शिवाच्या पिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. पूजेसाठी हळद कुंकू अजिबात वापरू नका. तुम्ही भस्म वापरू शकता, पांढऱ्या अक्षता वापरा आणि शक्य असल्यास थोडेसे गहू आणि सफेद फुलं तुम्ही वापरू शकता. आणि महादेवाच्या पिंडीला प्रदक्षिणा पूर्ण न घालता अर्ध प्रदक्षिणा तुम्ही घाला. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून आपले रक्षण, आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे म्हणून तुम्ही महादेवाला आकृष्ट करण्यासाठी महादेवाचा ओम नमः शिवाय हा मंत्र जास्तीत जास्त तुम्ही जपा. आणि ही अशी पूजा गुप्त पद्धतीनं तुम्ही प्रत्येकानं करून पाहावी. आणि ही पूजा जर महत्त्वाची वाटली असेल, हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं की श्री दत्तलीलामृत सिद्धलीलामृत पोथीचा वापर कोणकोणत्या साधकांनी कशा कशा कामासाठी केला त्याची सत्य घटना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तेव्हा ही गुप्त पूजा इतरांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.